राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार उच्च शिक्षण संस्थांना बहुविषयक असं बनवण्याचा उद्देश आहे आणि या दिशेने गेल्या 5 वर्षांमध्ये कोणती ठोस पावलं उचलली गेलीत असं वाटतं तुम्हाला? एक तर मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशनला त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे, प्रमोट केलेलं आहे. याच्यात एक मोठा म्हणजे एक सगळे जे करिक्युलम्स आहेत, सगळे प्रोग्राम्स आहेत, सर्व अभ्यासक्रमांमध्ये एक मल्टीडिसिप्लिनरी कॉम्पोनंट इंट्रोड्यूस केलेला आहे. 14 क्रेडिटचा म्हणजे जवळजवळ 9-10% मल्टीडिसिप्लिनरी कॉम्पोनंट इंट्रोड्यूस केलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपली त्या मुलाची ठरलेला जो प्रोग्राम आहे, ठरलेला जो अभ्यासक्रम आहे, फॉर एक्झाम्पल इंजिनिअरिंग असेल, कम्प्युटर इंजिनिअरिंग असेल, तर त्याचा अभ्यासक्रमाचा परस्यू करत असताना एक 14 क्रेडिटचा मल्टीडिसिप्लिनरी मायनर सुद्धा घेण्याची तजवीज त्याच्यामध्ये आहे, की ज्याच्यामध्ये तो संगीत, संस्कृत, लिटरेचर असे सर्व प्रकारचे घेऊ शकतो. तर हा एक फार मोठा डायव्हर्स शिक्षण घेण्याचा त्याला एक ती संधी मिळते शिक्षण घेण्याची. हा एक फार मोठा बदल आहे. पूर्वी हे नव्हतं, पूर्वीच्या शिक्षणामध्ये हे नव्हतं. 4ही वर्ष तो मुलगा कम्प्युटर म्हणजे कम्प्युटर किंवा एक आर्ट्स म्हणजे आर्ट्स, जिओग्राफी म्हणजे एकच अभ्यासक्रम तो 3 वर्ष 4 वर्ष असा तो करायचा. त्यामुळे एक मल्टीफॅसिलिटेड पर्सनॅलिटी म्हणजे त्या निर्माण झाली. अभ्यासामध्ये एक विविधता देखील आली. बरोबर. हां. सर, एक तुमचं अभिनंदन